गुरुदेव चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आज आहे अक्षय तृतीया आणि आजची आपली सर्व पूजा झालेली आहे आणि आज आंबासुद्धा पुजलेला आहे, कारण आज अक्षय तृतीयाला आजपासून आंबे खायला सुरुवात करतात, त्याच्यामुळे सर्वात अगोदरचा आंबा जो आहे तो पुजलेला आहे आणि आज अक्षय तृतीया आहे। तर आज पितरांना सुद्धा 12च्यात नैवेद्य वगैरे सर्व करतात। तर आजची सुंदर अशी स्वामींची पूजा, छान असं स्वामींना आज 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो। आज कुठल्याही दिवसभर मुहूर्त बघायची गरज नाही, आजचा दिवस इतका शुभ आणि चांगला असतो। तर आज खूप सारे काही खरेदी करू शकता आपण, काही म्हणजे शुभ कार्य जे असतं ते आजच्या दिवशी केलं जातं, कारण 4 मुहूर्त जे असतात वर्षातनं, 3 मुहूर्त जे असतात त्याच्यापैकी हा आपला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो अक्षय तृतीयाचा। तर झालेली आहे आपल्या स्वामींची पूजा वगैरे सर्व काही झालेलं आहे यथार्थ। आणि आज थोडीशी खरेदी करावी म्हणते, कारण आजचा मुहूर्त चांगला असतो आणि छोटी मोठी काही असते, थोडीफार खरेदी करायची आहे। लग्न आलेलं आहे भाच्याचं, तर त्याच्यासाठी थोडीशी खरेदी पण करणार आहे। तर काय काय घेतलेलं आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। व्हिडिओ आपला शेवटपर्यंत स्किप करता पहा आणि आवडल्यास लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सकाळी सर्व झालेलं आहे, हळदीचं लेपन वगैरे केलेलं आहे आज आणि गॅसची पूजा वगैरे करूनच स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे। तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा। चला तर आपल्या वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ। तर बघा, अक्षय तृतीयानिमित्त आपले स्वामी किती छान सजलेले आहेत आणि स्वामींचा दरबार किती छान सजवलेला आहे। तर सुंदर अशी आपल्या स्वामींची पूजा झालेली आहे। आता करून घ्यायची आहे गॅसची पूजा, कारण आज अक्षय तृतीया आहे। तर आज गॅसची पूजा ही करून घ्यायची, कारण अन्नपूर्णेची आपल्या सर्वात अगोदर आजची पूजा। तर देवपूजा झाली, त्याच्यानंतर गॅसची पूजा आता। आणि आज आहे आमच्याकडं अक्षय तृतीया असल्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, पुरणपोळीचा पितरांना नैवेद्य असतो आमच्या भागामध्ये। तर आमच्या भागामध्ये अक्षय तृतीया दिवशी पितरांना जेवायला घालतात, म्हणजे 12च्या आत त्यांना नैवेद्य दाखवतात, कारण आजच्या दिवशी वर्षातनं पितरांना आपण आपल्या घरी बोलवून जेवू घालतो। तर बघा कसं असतं, जर आपल्या घरामध्ये पुरुष कोण गेलेला असेल तर त्यांच्या नावाने एक पुरुष जेवू घालतात आणि लेडीज कोण गेलेली असेल तर त्यांच्या नावाने एक लेडीज जेवू घालतात। तर अशा प्रकारे ही अक्षय तृतीया दिवशी आमच्याकडं प्रथा आहे, पितरांची सेवा ती अशा प्रकारे असते। तर आज पुरणपोळीचा नैवेद्य, पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, त्याच्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक आणि अक्षय तृतीया म्हणून आपली गॅसची पूजा वगैरे। आणि तसंही आपली नेहमी आपण गॅसची पूजा करूनच सणवार जो आहे तो आपण हे करतो। तर आज सुंदर अशी आपली गॅसची पूजा पाहू शकता, किती प्रसन्न वाटतं सकाळी अशा ह्या गोष्टी केल्यानंतर। तर झालेली आहे आपली गॅसची पूजासुद्धा। आता करायचं आहे ते हळदीचं लेपन। तर आज हळदीचं लेपनसुद्धा केलेलं आहे उंबऱ्यावरती। तर पाहू शकता आपल्या गॅसची छान पूजा केलेली आहे आणि हळदीच्या लेपनाची तयारी करून घेतलेली आहे इकडे। तर इकडे असं हळदीमध्ये टाकलेलं आहे चंदन पावडर आणि पाणी मिक्स करून गोमूत्र थोडंसं टाकलेलं आहे। आणि आता आमचा हा उंबरा खराब झालेला आहे, पण मी करत असते त्याच्यावरतीच हळदीचं लेपन शुक्रवारी वगैरे। तर शुक्रवारी अमावास्येला पौर्णिमेला हळदीचं लेपन करत असते। तर अमावास्येला हळदीचं लेपन करतात, त्याच्यामध्ये लिंबूसुद्धा टाकतात आणि इतर आपले एरवी जे करतात त्याला लिंबू स्किप करायचं आहे आणि बाकीच्या सर्व हळद, चंदन पावडर, गुलाबजल, गोमूत्र असं टाकून लेपन करायचं आहे। तर बघा, हे हळदीचं लेपन करून घेते मी छान असं आपल्या उंबऱ्यावरती आणि छान अशी छोटीशी दारामध्ये रांगोळीसुद्धा काढून घेते। तर अशा प्रकारे आज हळदीचं लेपनसुद्धा केलेलं आहे, कारण वर्षातला हा खूप मोठा दिवस असतो आपल्या सर्वांसाठीच।
3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजेच हा आजचा दिवस असतो. तर आजच्या दिवशी तर आपल्या उंबऱ्यावरती हळदीचं लेपन होणारच होणार, कारण खूप महत्त्वाचा दिवस आहे. आणि छान अशी उंबऱ्याची पूजा करून घेते आणि चौकटीची सुद्धा पूजा करून मग आपल्या स्वामींची पूजा करायची आहे. हळदीचे लेपन का करावे, कशासाठी करावे, तर हे आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत हळदीचे लेपनाचे, जे मी पुण्यामध्ये केलेले होते ते. तर हळदीचं लेपन हे मी खूप दिवसांपासून करते, कारण हळदीच्या लेपनाने बघा मला खूप सारे म्हणजे हे झालेले आहेत, अनुभव आलेले आहेत हळदीच्या लेपनाचे. तर खूप सारे हळदीच्या लेपनाचे महत्त्व आहे. तर बघा हळदीचं लेपन हे आपलं करून झालेलं आहे सुंदर असं. आणि उंबरा बघा त्या दिवशी इतका छान दिसतो ना, मस्त असा सजलेला दिसतो उंबरा, असा पिवळा पिवळा. आणि आता आपल्या स्वामींच्या अधिष्ठानाची पूजा करायची आहे. तर आज थोडंसं कामाचं जजमेंट हुकलं, पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा असल्यामुळे जजमेंट हुकलं. म्हणजे काय झालं, स्वयंपाक करत करत ह्या सर्व गोष्टी करायला घेतल्या मी. ज्यावेळेस गॅसची पूजा केली तिकडे लगेच चहा वगैरे ठेवून घेतला आणि डाळ लावली कुकरला. तर असं कामं करत करत त्याच्यानंतर मग मी हळदीचं लेपन करून घेतले आणि स्वामींची पूजा करायला घेतली. आणि देवपूजा अगोदरच केली होती, कारण देवपूजा केल्याशिवाय कुठल्याही कामाला सुरुवात करत नाही. कारण देवपूजा महत्त्वाची अगोदर, आणि सणवार असलं तर सर्वात अगोदर तर देवपूजाच करून घेते मी. तर आंघोळ झाली की सर्वात अगोदर देवपूजा केली आणि त्याच्यानंतर मग गॅसची पूजा वगैरे हळदीचं लेपन हे केलं. तर असं करत करत बराच उशीर झाला, म्हणजे सर्व पूजा वगैरे पूजापाठ करूच तर खूप उशीर झाला. आणि काय होतं, घरामध्ये एकटीच सर्व कामं करायला, त्याच्यामुळे मग माझ्याकडे एकटीवरच खूप लोड पडतं. इकडं स्वयंपाक करायचे, इकडे पूजा करायची, इकडं सर्वच करायचं. मग असा खूप उशीर होतो. सणावारा दिवशी तर अक्षरशः मला खरंच खूप उशीर होतो. मला 1-1.5 वाजतात ह्या सर्व गोष्टींना. तर काय होतं, इकडं पुरणपोळीचा स्वयंपाक पण करायचा असतो, इकडे आपल्या पूजा करायच्या असतात, देवपूजा वगैरे. मला 1-1.5 तास देवपूजेला लागतो. तर बघा आज स्वामींना नैवेद्य दाखवलेला आहे. म्हणजे सकाळची मी शक्यतो फळच ठेवत असते आणि दुपारी जो आपला घरी बनवलेला नैवेद्य असतो तो 12च्या आतच ते पण ठेवत असते, कारण 12 नंतर नाही ठेवत. स्वयंपाक झाला की 10-10:30 वगैरे मी स्वामींना नैवेद्य ठेवत असते. तर आज पितरांचं, तर आज बघा पितरांनासुद्धा 12च्या आत नैवेद्य दाखवलेला आहे. तर हे आज घरीच होते, नैवेद्य दाखवून घेतलं त्यांनी सासऱ्यांना. तर अशा प्रकारे नैवेद्यसुद्धा दाखवून झालेला आहे. आणि पित्र जेवले की, कारण त्यांना वर्षातनं 2च दिवस असतात पितरांनासुद्धा जेवायला. तर बघा आम्ही चाललेले आहोत आता जरा लग्नाची खरेदी, साडी-बिडी घ्यायची आहे लग्नासाठी. तर इथं आहे एक मोठं शॉप, तिथे चाललो आहे. समर्थला पण कपडे घे, समर्थला पण कपडे घ्यायचे आहेत आणि मला पण साडी-बिडी घ्यायची लग्नासाठी. आणखीन काही खरेदीच केली नाही, लग्न जवळ आले तरी, आणि वेळच नाही, तेवढा टाईम मिळत नाही त्याच्यामुळं. तर चला तर बघू साडी कसली घेतली आहे काय. परत आपला व्हिडिओ कंटिन्यू करा, समजेलच. आलो आहे आता जवळ, मोठं दुकान आहे इथं, नरखेडकर म्हणून मोठं दुकान आहे इथं. आलं इथं, दाखवते. आतापर्यंत नेहमी पुण्यामध्ये साड्या घेतलेल्या, तर इथं फर्स्ट टाईमच साड्या घ्यायला लागली मी ह्यावेळेस. तर मागच्या वेळेस संक्रांतीला पण घेतलेली सोलापुरी इरकल घेतलेली मी, तर ती पण छान लागली साडी. आणि ह्या दुकानात मी आज फर्स्ट टाईमच आले. पण ह्या दुकानाची अशी वैशिष्ट्य आहेत की ह्या म्हणजे खूप मोठा मॉल आहे. तर इथं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे मिळतात, साड्या पण सर्व प्रकारच्या मिळतात. आणि ब्लाऊज पीस अस्तरपासून फॉलपासून ते सर्व काही मिळतं. प्रत्येकाचे सेक्शन असे वेगळे वेगळे आहेत. आणि मुलांचं पण सगळं, म्हणजे मुलींचे सर्व प्रकारचे ड्रेस, लग्नाच्या साड्या, शालू सर्व काही मिळतं. आणि खूप छान आणि मोठं असं आहे. तर बघा असे वेगळे वेगळे पार्ट आहेत, एकाच मॉलमध्ये सगळं मिळतं. तर असे मोठे म्हणजे सेक्शन आहेत साड्यांचे, ड्रेसचे, मुलांच्या फॅन्सी साड्या वेगळ्या, म्हणजे असं सर्व काही ह्या दुकानामध्ये मिळतं. तर खूप असं मोठं आहे. तर बघा मला काठपदर साडी घ्यायची होती म्हणून मी इकडं आलेली आहे. आणि काठपदर साडी घ्यायची, तर खूप छान छान साड्या आहेत इथं. पैठण्यामधून पण साड्या दाखवल्या त्यांनी. तर मला एक साडी खूप मस्त अशी आवडली, तर तुम्हाला दाखवते बघा. हा पॅटर्न आहे तो.
मस्त असा पॅटर्न आहे. पण इथं मी साडी केली चॉईस वेगळी आणि घेऊन दुसरीच आले असं झालं. कारण काय झालं, माझ्याकडं काठपदर खूप साड्या आहेत, म्हणजे जास्त साड्या माझ्या म्हणजे सगळ्या आत्तापर्यंतच्या सर्वात माझ्या काठपदर साड्या आहेत. पण ह्यातलं मला एक साडी खूप आवडलेली, मी ती साडी खोलून वगैरे बघितली, अंगावर टाकून पण बघितली. पण मला ती साडी आवडलेली. पण अशा साड्या माझ्याकडे खूप आहेत. मग मला हे म्हणले फॅन्सी साडी घे, कारण फॅन्सी साड्या एक पण नाही आहेत माझ्याकडं, म्हणजे अशा ह्याच्या. तर बघितली साडी वेगळीच आणि त्याच्यानंतर मग मी साडी घेऊन आले दुसरीच. तर मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओच्या शेवटी ती साडी कुठली आहे ती. तर मला ही साडी खूप आवडलेली, मला मस्त वाटलेली ती साडी, त्याच्यामुळे मला ती खोलून पिलून पाहिली मी. तर ती साडी होती 3000ची, पण मला इतकी आवडलेली. पण अशा साड्या माझ्याकडे खूप आहेत, म्हणजे काठपदर साड्या खूप आहेत. आणि काय होतं, लग्न आता आहे उन्हाळ्यामध्ये आणि गरमी, प्रचंड गरमी आहे, तर ह्या साड्यांमध्ये खूपच गरम होतं. आणि त्यातनं ते मला म्हणाले की अशा साड्या खूप आहेत तुझ्याकडं, तर तू ती फॅन्सी त्यांना आवडली साडी, तर त्यांच्या आवडीची साडी मी आज घेऊन आले. फर्स्ट टाईम असं झाले की नवऱ्याने सांगितलेली ती साडी मी घेतली आणि ही साडी मला स्वतःला आवडलेली असून पण मी ठेवली. तर आणि असं कधीच होत नाही, पहिल्यापासून मला जे आवडेल तेच मी आत्तापर्यंत घेते. पण पहिल्यांदा असं झालं की त्यांना जी साडी आवडली तीच घेतली. मग नंतर मी पण विचार केला की गरमी खूप आहे आणि त्या हिशोबाने, कारण आपण गावाकडं अशा साड्या घालून फिरणं अवघड झाले, कारण खूप गरमी आहे इकडं आणि लग्नामध्ये अशाच साड्या छान दिसतात. पण काही हरकत नाही, फॅन्सी पण साड्या आपण कधीमध्ये पण घालू शकतो. म्हणून मग नंतर परत ही साडी कॅन्सल करून मी ती साडी घेतली. तर व्हिडिओच्या शेवटी मी दाखवते कुठली साडी घेतली आणि काय काय घेतलं. तर मस्त अशी ती पण साडी आहे. पण बघू, माझा विचार चाललेला आहे की आणखीन एक साडी घ्यायची. ती साडी तर घेऊन आलेली आहे मी, पण मला ही साडी खूप आवडलेली. इकडे बघ, फोटो काढते. तर बघा, ही साडी घेऊन आलेली आहे मी लग्नासाठी घालण्यासाठी. साडी आहे ही फॅन्सी साडी आहे आणि पटकन 2 मिनटात ही साडी नेसून आपण पटकन रेडी होऊ शकतो लग्नामध्ये. तर कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा जो आहे तो पदर आहे साडीचा, आणि ही ह्यांची चॉईस आहे, ही माझी चॉईस नाही. मला जी आवडलेली होती ती काठपदरची साडी आणि ही त्यांची चॉईस आहे, ही त्यांच्या चॉईसने साडी घेतली. तर कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.